नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. बघा, मी दररोज प्रकरणाच्या सगळ्या बाजू दूध का दूध पाणी का पाणी करण्याचा प्रयत्न करतो. वेगळ्या पद्धतीने वेगळे ग्राउंडचे रिपोर्ट, हटके बातम्या, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं आरपार बातम्या दाखवणारं फक्त टुडे समाचार हे न्यूज चॅनल आहे. आमच्या चॅनलची व्ह्यूअर्स 4,60,00,000पेक्षा जास्त आहेत. बातमी कोणतीही असो, विषय कोणतेही असो, तक्रारदारांना तक्रार दिली तर ज्या लोकांच्या विरोधात तक्रार आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा आम्ही जातो. प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवतोय. असाच एक आज विषय आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे ते श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय आहे, शाळा आहे. आणि या शाळेमध्ये तुळजापूरच्या या ठिकाणी मी तुळजापूरला शाळा येते आणि तिथं आलोय. मी माझ्या पाठीमागे जे खेळतात ना विद्यार्थी, त्या शाळेचेच विद्यार्थी आहेत. इथं एका विद्यार्थ्याला शिक्षकानं बेदम मारहाण केली अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडं त्या विद्यार्थ्याच्या आईवडिलांनी केलेली आहे. मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार. माझ्या हातामध्ये कागद आहे. हीच तक्रार त्यांनी केली आणि या तक्रारीच्या अनुषंगाने मी प्रकरणाच्या सगळ्या बाजू दूध का दूध पाणी का पाणी सगळ्या बाजू दाखवणार आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे इथं शाळेला तो विद्यार्थी होता आणि त्या विद्यार्थ्याचे आईवडील काय म्हणतात सुरुवातीला मी त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे. त्याच्यानंतर शाळेच्या आतमध्ये जाणार आहे. इथले प्राचार्य असतील त्यांची मुलाखत दाखवणार आहे. ज्या शिक्षकानं त्या विद्यार्थ्याला मारहाण केली त्या शिक्षकाची सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे. आणि इथं जर कोणी पालक आले असतील तर त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे. प्रकरणाच्या सगळ्या बाजू मुळावर घाव घालणार आहे. प्रकरणाचं नेमकं काय घडलं थेट आपण सगळ्या बाजू बघू. सुरुवातीला ज्या विद्यार्थ्याला मारहाण केली, ज्या आईवडिलांनी ज्या पालकांना तक्रार केली त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. त्याच्यानंतर शाळेत जाऊ, नेमकं काय प्रकरण आहे थेट बघू आपण. काय नाव आहे तुमचं? माझं नाव शालन अनिल काळे. बरं, काय झालं प्रकरण? तुमच्या मुलाला मारहाण केली कोणी? काय विषय होता? मुलाला दिनांक 22 म्हणजे रविवारी 22/6/2025 रोजी त्यांना ग्राउंडवर खेळायला चालू होतं सकाळी 10 वाजता. कुठं असतो मुलगा तुमचा? मुलगा कुठं असते? श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर येथे शिकायला आहे तो. मग त्याला रविवारी सकाळी 10 वाजता त्यांना सर्व मुलांना खेळायला सोडलं होतं. मग मुलाला आमच्या लघवी लागली. मग त्यानं लघवीला चालला होता. मग त्यानं चालला लघवीला. मग दलाल सरांनी हाक मारली की तू कुठं चाललायस इकडे. मग माझा मुलगा अक्षय अनिल काळे हा मुलगा म्हणाला की सर मला लघवी लागली, मी लघवीला चाललोय. मग सर म्हणले तू कुणाला विचारून चाललास म्हणून त्याला पाठीत बुक्क्यानी छातीवर बुक्क्या मारल्या, पाठीत बुक्क्यानी हाणमार करून आणि काठीने काळ्या पाईपाने मारहाण केली त्याच्या पायावर. आणि परत त्याच्या छातीत दुखायला लागलं रविवारी. मग आम्हाला काही सर त्यांनी 2 दिवस त्यांनी इथं तुळजापूर शासकीय हॉस्पिटलमध्ये त्यांनी आणून दाखवलं. पण आम्हाला काही 2 दिवस त्यांनी कळवलं नाही की तुमच्या मुलाला असं असं छातीत दुखायलंय आणि तुम्ही तुमच्या मुलाला येऊन बघा. मग सोमवारी त्यांनी संध्याकाळी 8:15च्या सुमारास त्यांचा आम्हाला फोन आला की तुमच्या मुलाला खूप छातीत दुखायला लागले आणि त्याच्या पप्पाला तुम्ही लवकरात लवकर पाठवून द्या. मी विचारलं की सर काय झालंय ते तरी सांगा, म्हणजे अचानक कसं दुखायला लागलं ते तरी सांगा. मग सरांनी काही आम्हाला ते सांगितलंच नाही. मग पप्पालाच पाठवा. मी ह्यांना म्हणलं की सरांचा फोन आलता की काशी सरांचा फोन आलता की अक्षयला खूप बरं नाही आणि छातीत जास्त दुखायलंय त्याला आणि सरांनी पटकन तुम्हाला बोलवलंय. मग हे आले तुळजापूरला येईपर्यंत तिथं काही त्याच्यावर उपचार होत नव्हते तुळजापूरमध्ये. मग त्या इथल्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याला धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात त्याला पाठवण्यात आलं. मग तिथे गेल्यानंतर ह्यांनी विचारलं की काय झालं, तर तिथले ती गेलेले सोबत शिक्षक म्हणले की त्याच्या अचानक छातीत दुखायला लागले. मग ह्यांनी पण म्हणलं दुखायला लागला असं, ह्यांनी पण काही विचारलंच नाही. मग शेवटी ह्याची त्या शाळेची खाकी हाफ चड्डी होती. मग त्या पायपानी मारलेलं व्रण दिसलं, त्याला व्रण दिसलं, ह्यांना दिसलं की मग हे म्हणले हे कसं लागलंय. मग मुलगा लागला रडायला, पप्पा मला असं असं सरांनी छातीवर लाताबुक्याने मारहाण केली म्हणून माझ्या छातीत कालपासून दुखायला लागले. मग हे मुलांनी सांगितल्यावर आम्हाला समजलं सर. मग त्याला तिथं शासकीय रुग्णालयात तिथं 2 दिवस म्हणजे रात्र आणि सकाळपर्यंत त्याला तिथं उपचार केले आणि डिस्चार्ज दिला. आणि परत आम्ही आमच्या ताब्यात त्या 2 बीवी जे होते सोबत तिथं ठेवलेले. मग त्यांनी परत म्हणले तुमच्या मुलाला हे घ्या आता तुमच्या ताब्यात असं म्हणून दिले त्यांनी. पुढे काय केलं तुम्ही? पुढे आम्ही परत कलेक्टर ऑफिसला एक अर्ज लिहिला. हे प्रत हो प्रत लिहिला आणि तिथं जाऊन आम्ही कॉपी दिली त्याची. काय तक्रार मागणी केली तुम्ही? आम्ही तक्रारची
की त्या कॉपीवर ज्या सरांचे दलाल सर म्हणा, परत घोडके सर, देशमुख सर, परत काशीद सर, भोसले सर ह्यांच्यावर म्हणजे हे सतत मारहाण करतच होते कधी कधी, आणि आई बहिणीवर पण शिव्या देतच होते ते मुलाला. आणि माझं एवढीच विनंती आहे की यांच्यावर काय नाही कडक म्हणजे जेवढी होईल तेवढी ती कडक कारवाई व्हावी एवढीच विनंती आहे, बाकीचं काही नाही सर. मुलगा दवाखान्यात होता त्यावेळेस तुम्ही भेटायला गेलते का त्याला? हो गेले होतो. काय सांगितलं मुलांना तुम्हाला? मुलांनी सांगितलं की मला सरांनी छातीत लाथाबुक्याने परत पाईपाने मारहाण केली म्हणून माझ्या छातीत जास्त दुखायलंय असं सांगितलं त्यांनी. कितीला शिकते मुलगा तुमचा? आता सध्या 8वीला आहे. बरं. हो तिथं 6वी पासून आहे शिकायला. तुमचं काय नाव पूर्ण? माझं नाव शालन अनिल काळे. आणि मुलाचं? मुलाचं अक्षय अनिल काळे. बरं. किती वर्गात शिकतो तो? आता 8वीच्या वर्गात. बरं. किती वर्षापासून इथे शाळेला आहे तो? आता तिसरं वर्ष आहे त्याचं. इतक्या दिवसात कधी काय तक्रारी होत्या का? नव्हत्या तक्रार, म्हणजे मारत होते पण आम्ही असू द्या जाऊ द्या आपलं लेकरू शिकायचंय म्हणून आम्ही ग बसलो. हो परत एकदा रात्री 11 वाजता फोन आलेला. पुन्हा चालता ती हेच काशीद सर काय म्हणालता फोन? की तुमच्या मुलाला तेव्हा पण बरं नाही, बोटाला लागलंय, जास्त लागलेला आहे, हे बघा लयच अशक्तपणा आल्यावानी करायलाय तो. मग आम्ही म्हणलं की तुम्ही निम्या एवढ्या रात्रीचा फोन लावता, दिवसा आम्हाला फोन लावला तर आम्ही येऊ आमच्या मुलाला बघू, तुम्ही एवढ्या संध्याकाळी फोन लावल्यावर आम्ही कसं समजायचं? एकतर आम्हाला तिथं भेटू देत नाही सर. हा महिन्यातून 1 दिवस भेट आहे तिथं. तशीच त्यांनी ठरवलेलं त्यांच्या नियमाप्रमाणे 1 महिन्यातून 1 दिवसच भेट आहे, पुन्हा महिन्यातून ज्यावेळेस पालक भेट आहे त्यावेळेस भेट, पुन्हा भेट नाही तिथं. पुढे काय करणार मग तुम्ही? तुमची मागणी काय? पुढं काय नाही, आम्ही प्रोसेस करणार आहोत, आम्ही ह्यांना नाही हे करणार. हा ह्यांच्यावर कडकात कडक कारवाई व्हावी एवढीच विनंती आहे, बाकीचं नाही काही. काय नाव तुमचं? नाव काय? अनिल झुंबर काळे. मी राहणार उमरे गव्हाण. काय करतो तुम्ही? मी मजुरी करून खातो. बरोबर. मुलगा कुठं असतो शाळेला तुमचा? सैनिक स्कूल तुळजापूर शाळेला. किती दिवस झाले शाळेला तिथे? ते 6वी पासून 8वी पर्यंत. काय झाली म्हणजे तक्रार काय तुमच्या? मग माझी तक्रार अशी की मला 9, 9:30ला फोन आला. कधी आलता? सोमवारी रात्री. किती तारखेला? तारीख 23. तिथून मी मुलाला मी विचारलं आपल्या, म्हणलं काय झालं म्हणलं सर म्हणलं. मग सर म्हणले मुलाला छातीत भरपूर दुखायला लागलं. मी म्हणलं का दुखायला लागलं? तर म्हणले त्याच्यात छाती दुखायला लागलं, मी शासकीय रुग्णालय तुळजापूर इथे आणलेलं आहे, तुम्ही लवकरात लवकर या. म्हणल्यानंतर मी म्हणलं फोन ठेवा, मी आलोच लगे म्हणलं. हा असं गाडीला चावी लावली की मी आलो तुळजापूरला. मग तिथं भोसले सर होते. मग मी म्हणलं पोरगा कुठं आहे? तर ते म्हणलं आपले धाराशिवच्या हॉस्पिटलला नेल्यानंतर मग त्याच्या पाठीमागं मी बी गेलो. मग गेल्यानंतर धाराशिवच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मी विचारलं सरांना, मी म्हणलं काय झालं? ते छातीत दुखायला लागलं. मग छातीत दुखायला लागल्यानंतर मी त्याला विचारलं की कुठं आहे मुलगा? तर तिथं आहेत म्हणलं. मग ते मुलाकडे गेलो. मी म्हणलं काय झालं बाळा? तर काय ना म्हणले. मग बघता बघता मी डाव्या बाजूकडे माझं लक्ष गेला, हाफ चड्डी होती त्याचे. मग हाफ पायावर मांडी ठिकाणी त्याला मारलेलं होतं रॉडनं त्याला. मग म्हणलं इथं काय झालं? तर माझ्या रडा लागला. तो रडा लागला की मला भरपूर मारलं आणि माझं छाती दुखायला लागलं म्हणा लागलं. मग तसं म्हणलं की मी घोडके सरांना लगेच फोन लावला. घोडके सरांना म्हणलं सर काय झालं म्हणलं, कशामुळे हारणामारे करायला लागला म्हणलं. तर मला काय विचारायचं नाही, जिथं आहे ती अधिकारी त्याला विचारा, मी सध्याला तिथं नाही, मी घरी यावं म्हणले. मग तिथून आलं. मग तिथून रातभर मग माझ्या ताब्यात यायला लागलं. मी म्हणलं माझ्या ताब्यात मी घेऊ शकत नाही, तुम्ही हाणामारीचे आपल्या सिव्हिलमध्ये दाखल केला का? तुम्ही फक्त सिव्हिलमध्ये एवढं दाखवायला सांगितलं की ह्याच्या छातीमध्ये दुखायला लागलं. मग तेवढं झालं की कसं तरी रात्र काढली सिव्हिल, त्याच्यावर उपचार चालू केले पोरावर. उपचार चालू झाले की परत सकाळी उठून डिस्चार्ज दिला. 10, 11:30 वाजता डिस्चार्ज दिला. मग तिथून आम्ही कलेक्टर साहेबापाशी एक प्रत दिली कलेक्टर साहेबाला. मग तिथून एक SP साहेबाला बी एक प्रत दिली. मग तिथून तुळजापूर पोलीस स्टेशनला आलो.
तुझं तुम्ही प्रत दिल्यानंतर मग पुढे काय कारवाई झाली का नाही काय? काय काय सुद्धा कारवाई झाली नाही. बरं, तुमची काय मागणी आहे आता? ह्याच्यावर ज्यानं माझ्या लेकरावर अत्याचार केला कडक कारवाई होण्यात येईल. किती लोकांच्या विरोधात तक्रार होती? 5 जणांवर. कोणाकोणाच्या विरोधात? काशीचर, परत दलाल, भोसले आणि आपले गोडके, देशमुख यांच्यावर. बघा, या शाळेत शिकणाऱ्या मुलाच्या आई वडिलांनी तक्रार केली जिल्हाधिकाऱ्याकडे आणि मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवलेली. आई आणि वडील जे होते त्या मुलाचे, त्यांनी गंभीर आरोप केले शिक्षकावर की शिक्षकांनी पाईपनं मारहाण केली, विद्यार्थी बेशुद्ध होता, विद्यार्थी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं, अशी काही त्यांची तक्रार जी आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांची मुलाखत दाखवली. मात्र प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं असतं. आतमध्ये जाऊ आपण या शाळेमध्ये आणि इथले प्राचार्य कोण आहेत त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया. प्रकरण खरं काय घडलं होतं आणि त्याच्यानंतर प्राचार्याची मुलाखत घेऊ. त्याच्यानंतर जे शिक्षक आहेत त्या विद्यार्थ्यांना मारहाण केलेली दलाल त्यांचं नाव सांगितलं त्यांनी, त्या शिक्षकाची सुद्धा मुलाखत घेऊन नेमकं प्रकरण काय आहे आणि इथं जर कोणी पालक आले असतील तर त्यांची सुद्धा मुलाखत बघूया. आपण प्रकरणाची दुसरी बाजू बघूया थेट. सर, काय नाव तुमचं? माझं नाव गोडके वैजनाथ बिरप्पा, प्राचार्य श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय तुळजापूर. ते तुमच्या विरोधात एक तक्रार दिलेली आहे. शाळेत एक विद्यार्थी होता, अक्षय अनिल काळे नाव होतं त्याचं, बरोबर. आणि त्या विद्यार्थ्याला एका सरांनी खूप मारहाण केली, त्याला पाईपाने मारहाण केलं आणि बेदम मारहाण केली अशी त्याच्या आई वडिलांनी तक्रार दिली जिल्हाधिकाऱ्याकडे. काय प्रकरण आहे नेमकं? ते साफ खोटं आहे. कारण तो विद्यार्थी आता यावर्षी 8व्या वर्गात शिकतोय की जवळपास मे आणि 15 जूनपर्यंत शाळेला सुट्ट्या होत्या. मी जेव्हा हा प्रकार घडला तो दिवस होता रविवार. तर रविवारी खेळायला सोडल्यानंतर की दलाल सर म्हणून जे रेक्टर आहेत वसतिगृह विभागाचे, तर त्यांनी तो मुलगा मैदान सोडून दुसऱ्या ठिकाणी फिरत होता. त्याला विचारणा केली की तू मैदान सोडून बाहेर का फिरतो. त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की मी इंट्रोलसाठी तिकडे पलीकडे गेलो होतो. सरांनी फक्त त्याला एवढी सूचना केली की प्रत्येक विद्यार्थ्याला एक विद्यार्थी जोडीदार दिलेला आहे, तर एकटा फिरू नको. तर मैदानावरती त्याला पाठवून दिलं आणि त्यांची अशी तक्रार आहे की सरांनी त्याला बेदम मारहाण केली. हे सगळं साफ चुकीचं आहे. त्यांच्याबरोबर दुसरे सर होते, 4-5 जणांचे सर आहेत. मैदानावरती जेवढे काही क्रीडा शिक्षक आहेत ते क्रीडा शिक्षक त्या मैदानावरती उपस्थित असतात. ते पालक वगैरे काय भेटले तुम्हाला त्यांच्या मुलाचे? माझ्याकडे परवा 24 तारखेला ते पालक आले होते. आल्यानंतर मग दवाखान्यामधून घेऊन आल्यानंतर की त्यांनाही मी म्हणालो होतो की तुमचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं माझ्यासमोर मांडा. जे आमचे वसतिगृह अधीक्षक आहेत त्यांची मला विचारपूस करू देत आणि मग जो काही तुम्हाला निर्णय द्यायचा तो देता येईल. त्यांनी लेखी तक्रार वगैरे कुठलीच नाही. मग हे प्रकरण जे आहे ते कशामुळे काय? 23 तारखेला जेव्हा तो विद्यार्थी सुट्टीच्या नंतर परत आला, आमचे जे वसतिगृह अधीक्षक दलाल सर आहेत त्यांना मी या प्रकरणाच्या संदर्भातली माहिती विचारली असता त्या विद्यार्थ्याला मुळात इथं राहायचं नव्हतं आणि त्याचे आईवडील त्याला सक्ती करत होते की तुला त्या शाळेतच गेलं पाहिजे. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी आल्यानंतर म्हणजे रविवारच्या दिवशी घटना घडते 4-4:30ला आणि जेव्हा त्याला पोटात त्रास व्हायला म्हणल्यानंतर सरकारी दवाखाना ग्रामीण रुग्णालय तुळजापूर येथे आमच्या नर्सिंग असिस्टंटने तिथं ॲडमिट केलं. त्याला ॲडमिट केल्यानंतर एक प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्या डॉक्टरांनी त्याला सोडून दिलं त्याला. आणि परत सोमवारी 24 तारखेला तो दिवसभर शाळा करतोय. परत 24 तारखेला संध्याकाळी परत त्याच्या पोटात त्रास व्हायला म्हणून परत नंतर त्याला शासकीय ग्रामीण रुग्णालय तुळजापूर येथे दाखल केलं. तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की फिट्सचा हा प्रकार आहे, त्याच्यामुळे याला इथं ठेवता येणार नाही, याला पुढे सिव्हिल हॉस्पिटल धाराशिवला पाठवा. मग 108 ॲम्ब्युलन्सनं आम्ही त्याला तिथं धाराशिवला पाठवलं. आणि प्रत्येक वेळेस जे काही पालक जवळपासचे आहेत अशी एखादी घटना घडली दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर आम्ही पालकांना एक पूर्वकल्पना देतो आम्ही की आपला मुलगा दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेला आहे. तशी इतर पालकांना जशी सूचना देतो त्या पद्धतीनं आम्ही त्याही पालकांना सूचना दिलेली आहे. 108च्या ॲम्ब्युलन्सनं आम्ही त्याला नर्सिंग असिस्टंट आमचा एक सिक्युरिटी गार्ड त्यांना आम्ही सिव्हिल हॉस्पिटल धाराशिवला पाठवून दिलं. त्याच्यावरती उपचार चालू होता आणि उपचार चालू असताना पालक पण तिथं दाखल झाले. आणि मग पालक आल्यानंतर शक्यतो इथंही परत नंतर इथले सिक्युरिटी गार्ड वगैरे त्या ड्युटीचे असतात म्हणून ते परत येण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्या पालकांनी साफ नकार दिला की मी माझा मुलगा ताब्यात घेणार नाही. त्याच्यामुळे शेवटी नाविलाज असतं मग आमचे जो 2 सिक्युरिटी गार्ड होते ते 2 सिक्युरिटी गार्ड रात्रभर तिथंच त्या विद्यार्थ्याच्या सोबत राहिले. परंतु मला एक म्हणायचं आहे,
रात्रभर जेव्हा रात्री त्याच्या ताब्यात देताना तो पालक म्हणतो की मला ताब्यात घ्यायचं नाही, परंतु दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज देताना मात्र तो आमच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात तो मुलगा द्यायला तयार नाही. आणि यावर्षी आत्तापर्यंत 6वी 7व्या वर्गातसुद्धा त्या पालकांचं उद्धटपणाचं वर्तन हे काही कमी झालेलं नाही. त्या दिवशी त्यांनी आमच्या कर्मचाऱ्याकडे मुलगा न देता तो स्वतः मुलगा घेऊन तो इतर ठिकाणी तो गेला. आणि तेव्हाही मी त्यांना फोन करून सांगितलं होतं की तुमचं जे काही म्हणणं आहे ते प्रत्यक्षात शाळेत या, मला मुलाशी भेटू द्या, संबंधित जे कर्मचारी आहेत त्यांची विचारणा करू द्या म्हणल्यानंतर त्यांनी मला वाटतं दुपारी 2-2:30च्या दरम्यान ते शाळेमध्ये आले होते. त्यांनाही मी इथं बोलून घेतलं, परंतु त्यांची भाषा एवढी उद्धट होती की त्या कर्मचाऱ्यांच्या अक्षरशः अंगावरती मारण्याचा प्रयत्न ते करत होते. परंतु मी त्यांना एवढं सांगितलं समजावून की आपण आपला मुलगा ज्या शाळेत ठेवतोय त्या शाळेतल्या कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, सुरक्षा गार्ड असतील, त्यांच्याशी आपलं थोडं नातं एक समन्वयाचं असावं एवढं सांगून सुद्धा येतानाही सिक्युरिटी गार्डला त्यांनी आरिरावीची भाषा वापरली. आणि इथं आल्यानंतर नाही म्हणजे मला तुम्ही अडवायचं नाही, गेटवरती जे गेट पास देतो आम्ही, गेट पास मला मागायची गरज नाही म्हणून त्यांनी सुरक्षा रक्षकाला न विचारताच तो आतमध्ये आले. त्यांचंही म्हणणं मी पूर्णपणे ऐकून घेतलं, परंतु त्यांची ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती. दलाल सरांना मी बोलून घेतलं होतं, पण दलाल सरांना आरिरावीची भाषा वापरून मी तुला जे काय करायचं ते मी करून दाखवतो असं हे उद्धट भाषेमध्ये त्यांनी वर्तन केलं. आणि एवढं सगळं झाल्यानंतर ते मला म्हणाले की बाबा मुलगा मला घरी घेऊन जायचं आहे. मग मी म्हणाला आमची जी पद्धत आहे की शाळेतून मुलाला घरी सोडताना एक अर्ज देतो आम्ही. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मी माझ्या मुलाचा अर्ज वगैरे मी काय देणार नाही. त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न करता आपल्या मुलाला घेऊन गेलेला आहे. सुरक्षा रक्षकांनी त्यांना तिथं अडवलं तरी त्यांना तिथं दमदाटी करून त्यांनी मुलाला आपल्या घरी घेऊन गेलेला आहे. आमची तक्रार काहीच नाही. शाळा ही मुलांना शिकवण्यासाठीचं एक केंद्र आहे, त्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतोय. परंतु विद्यार्थ्यांना जेव्हा निवासी शाळेत आपण सोडतो आपण तेव्हा पालकांनी शाळेवरती विश्वास ठेवलाच पाहिजे. कारण कुठलाही विद्यार्थी किंवा कर्मचारी हा जाणीवपूर्वक कोणालाही कोणाची शिक्षा करणार नाही. कारण आजपर्यंत या शाळेतला इतिहास आहे. अनेक विद्यार्थी IAS अधिकारी झालेत, डेप्युटी कलेक्टर झालेत, तहसीलदार झालेत. परंतु अशा ह्या घटना ह्या होण्या ह्या चुकीच्या आहेत. या पालकांनी असं करू नये. ही पहिलीच घटना आहे. तुम्ही काय वाटतं? नाही म्हणजे पालकांनी असं विद्यार्थ्यांच्या समोर असं जर वर्तन जर केलं तर त्या उलट विद्यार्थ्यांची एक मानसिकता अशी वाढेल की मी जे काही सांगेन ते पालकांना खरं वाटेल. आणि त्याच्यामुळं मला त्याला जरी समजा शिकायचं नसेल तर तो शाळेची बदनामी करून जातोय. ज्याला कोणाला जायचं तर त्यांनी रीतसर अर्ज करावा आणि मग जी TCची प्रक्रिया आहे ती TCची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्या विद्यार्थ्याला घरी सोडलं जाईल. परंतु आपल्याला बाहेर पडायचं आहे म्हणून काहीतरी शाळेची बदनामी, संस्थेची बदनामी करणं हे चुकीचं आहे. हो, मी काल आमच्या तहसीलदार साहेबांना मी बोललोय. मी काल त्यांना सरांचाच मला फोन आला होता आणि तेव्हा आल्यानंतर मी सरांशी बोललो की झालेली बाब मी सर्व सरांशी म्हणजे संवाद साधलेला आहे मी सरांशी. पालकांना ही चुकीची बाब आहे. कारण आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालंय. कारण मीडियाच्या माध्यमातून अनेक पालक पण त्या मीडियाच्या ग्रुपमध्ये असतात. परंतु नवीन आलेल्या पालकांच्या मनामध्ये एक धास्ती सुरू झाली की आपल्या मुलांना पण असंच प्रकारचं मारहाण जर झालं तर मग आपल्या मुलाचं शिक्षण हे सगळं साफ चुकीचं आहे. कारण त्या मुलांना शाळेत शिकायचंच नव्हतं. त्याच्यामुळे त्यांचा विचार न करता जी ही शाळा मंदिर संस्थांची आहे याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी महोदय आहेत, ट्रस्टी याचे माननीय आमदार साहेब आहेत, SDO धाराशिव याचे ट्रस्टी आहेत. कारण या सर्व ट्रस्टींनी ही शाळा चालवण्याची जबाबदारी सर्व कर्मचाऱ्यांवरती दिलेली आहे. आजपर्यंत ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं संगोपन केलेलं आहे त्याच पद्धतीचं याही पुढे चालू राहणार आहे. पालकांनी या बातमीवरती विश्वास न ठेवता शाळेवरती जो विश्वास दाखवला आहे तो कायमस्वरूपी ठेवावा. सर काय नाव तुमचं? माझं नाव शिवाजी दलाल आहे. शाळेमध्ये रेक्टर पदावरती आहे. एक घटना घडली इथं काहीतरी तुम्ही त्या अक्षय नाव आहे ना त्या मुलाचं, अक्षय अनिल काळे या विद्यार्थ्याला तुम्ही बेदम मारहाण केली. त्याला लेगवीला चालला होता तो, त्याला बोलवून पाईपनं मारहाण केली म्हणून आणि तो मुलगा बेशुद्ध झाला, हॉस्पिटलमध्ये गेला. तुम्ही मारहाण केली असा आरोप आहे तुमच्या विरोधात. त्यांनी तक्रार पण दिली जिल्हाधिकाऱ्यांना. काय प्रकरण आहे नेमकं? तुमचं काय म्हणणं त्याच्यावर? रविवारी तकरीबन मुलांना आम्ही 9 वाजता फॉलिंग केलं होतं. फॉलिंग केल्यानंतर मग त्यांना 9:30 वाजता मुलांना आम्ही खेळण्यासाठी मैदानात सोडलेलं होतं. मैदानात सोडल्यानंतर मग तो काळे नावाचा मुलगा तो पुराणा जिम इलाका आहे आमचा. जिम इलाक्यामध्ये गवतवर काफे आहे आणि तिथं सापे विंचुकाटे असतात. मग ते मुलाला नंतर फॉलिंग केला असता तुम्हाला आढळला नाही.
नंतर मी चौकशी केला तर तो एकटाच त्या गवतामध्ये फिरत होता. मग त्याला मी बोलावून घेतलं आणि प्रेमाने आणि त्याला समजावून सांगितलं की तो 6 पिंचोक इलाका आहे आणि तिकडे जाऊ नकोस. पण त्याला असं थोडं समजावलं आणि त्याला मी कशा प्रकारची मारहाण केलेली नव्हती. मग नंतर मुलांना मी हॉस्टेलवरती घेऊन गेलो. घेऊन गेल्यानंतर मुलांचं अचानक रात्री पोट दुखायला लागलं. त्या टायमाला स्वतः मी 11 वाजता घेऊन आलो मी आणि त्याला मी हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं. त्याचे उपचार सुरू झाले आणि तो वापस आला. दुसऱ्या दिवशी त्याचं दुबारा पोट दुखल्यानंतर त्याला घेऊन जाण्यात आलं आणि मग त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. पुढे त्यांचे वडील दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये आल्यानंतर ते मला दमदाटी केली और जीवे मारण्याची मला धमकी दिली. आणि त्यांनी मला असं म्हटलं की माझ्या मुलाला तू मारतो, असं करतो, बदल्याच्या भावनेने हे करतो. माझ्यापाशी 450 मुलाला मी हे करतो. तकरीबन मी 15 ऑक्टोबर 2024 पासून मी कार्यरत आहे. मला तकरीबन 6 महिने झालेले आहेत. त्यामुळे कशा प्रकारे तक्रार नाही. तर यांच्या वडिलांची तक्रार आहे की मी याला मारलं. का बरं तसं काय कारण आहे तुमची त्याच्यासोबत, तुमची तक्रार काय कारण? त्यांच्यासोबत कसल्या प्रकारची हे नाही आणि त्याची म्हणजे ज्ञान पहिचान बी एवढी नाही. जे बी पालक आहेत, मी एक हॉस्टेलवरती मी सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे. हा, मग ही त्यांचं ह्या मुलाच्या वडिलाचं तुमचं काय वाद आहे, कशामुळे झालं? त्यांच्यामध्ये काय वाद नाही आणि त्याची माझी पहिलीच भेट होती. मग तुम्हाला काय वाटतं की कशामुळे झालंय? मग तुमच्यावर जे आरोप आहेत त्यांचे, तुम्ही मारहाण केली, पाईपानं मारलं? मी मारहाण कसल्या प्रकारचे केले, त्याचे जे बी आरोप आहेत ते निरस्ताने खोटे आहेत. मुलगा इथं कधी शाळेत तुम्हाला काय बोलत होता का? तुम्ही त्याला काय बोलत असतील ना? सर, मुलगा 18 तारखेला 3:30 दिवस मला संध्याकाळी 3:30 वाजता तो शाळेमध्ये दाखल झाल्यानंतर मग तो दुसऱ्या दिवशी मुलगा त्याला करमत होता त्या ठिकाणी. तुम्हाला हमेशा माझं सर मला राहायचं नाही, मला टीसी काढून घरी जायचं आहे, घरी जायसारखं हे म्हणत होतं. मग त्याला समजावून सांगतो तू 2 वर्ष या ठिकाणी काढले आहेत, सर 3रा वर्ष आहे, तू राहत आता अजून तू 1.5 महिना सुट्टी करून आलेला आहेस आणि मन लागत नाही, सध्या घरून आलेला आहेस आणि तू राहा म्हणलं. त्याला समजावून सांगत होतो. मग तरी असं प्रकार समजावलं ते समजायला तयार नव्हता, राहायला तयार नव्हता मुलगा. असं परिस्थिती आहे. कशामुळे, का बरं नको म्हणत होता? तो सुट्टी काढून आल्यामुळं त्याला करमत नसावं, त्यामुळे तो घरी जाण्यासाठी मागत होता. त्यामुळे असा प्रकार झाला का? मग मला असं वाटतं की त्यामुळे ते मुलांना असा प्रकार केलेला असावा. काय नाव आहे तुमचं? मिराजी व्यंकट मैंदाड. काय आलता इथे शाळेला, काय आलते तुम्ही? माझ्या मुलाचा कृष्णाचा वाढदिवस आहे उद्या 27 तारखेला. त्याला भेटण्यासाठी आलो होतो. काय इथं शाळा चांगली आहे? हो, 1 नंबर चांगली. इथल्या शाळेबद्दल एका शिक्षकाच्या विरोधात तक्रार दिली का पालकाला की त्यांच्या मुलाला मारहाण केली म्हणून? बरं. आणि ते 4-5 शिक्षकाच्या विरोधात तक्रार आहे त्यांची, इथं व्यवस्थित विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत, मारहाण करतात. मुळात आता ही जर शाळेचं जर नाव बघितलं तर सैनिक शाळा आहे. इथं विद्यार्थी घडवला जातो. काही किरकोळ गोष्टीमुळं किंवा त्यांचा उद्देश नसतो की त्याला मारण्याचा, परंतु काही अपवादात्मक परिस्थितीच्या ह्याच्यात त्यामुळे त्याला समजावून सांगणं किंवा त्यानं पण शाळेचं जे काही नियम आहेत त्याचं पालन करायला पाहिजे. जाणून बुजून कुठलाही शिक्षक किंवा कुठलेही त्याला मारहाण करत नाही, त्याच्या मागं त्यांना घडविण्याचा उद्देश असतो. त्याच्यामुळे पालकांनी सुद्धा किरकोळ गोष्टीमध्ये तक्रारी करणं आणि शाळेचं नाव बदनाम करणं हे चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे. तुम्ही इथं भेट देता कधी शाळेला? कधी भेट देता? हो, ज्यावेळेस पालक मिटिंग असते त्यावेळेस आम्ही शाळेला भेट देतो. काय वाटतं तुम्हाला? तुमचा मुलगा पण इथं आहे, हा, चांगली प्रगती आहे त्याची, काय अडचण नाही. मुलांना कधी मारहाण केली शिक्षकांनी वगैरे? नाही, तसं कधीच नाही. उलट मिळून मिसळून सर्वांसोबत राहून त्यानं चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेत आहे. मग काय वाटतं तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये? तक्रार दिली आहे त्यांनी? तक्रार जी दिलेली आहे ती एक त्या मुलाची या शाळेमध्ये राहण्याची इच्छा नसेल असं आमचं मत आहे. त्याच्यामुळं त्याला ह्या शाळेतून दुसऱ्या शाळेत जायचं असेल म्हणून त्यानं खोटा आरोप सर्वर केलेला असं. किती दिवस झाला मुलगा तुमच्या या शाळेत आहे? आता एक 2रं वर्ष चालू आहे. बघा, तुळजापूर या ठिकाणच्या श्री तुळजाभवानी सैनिक शाळेमध्ये इयत्ता 8वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकांना बेधूम मारहाण केली अशी तक्रार त्या मुलाच्या आईवडिलांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. त्या अनुषंगाने मी प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवल्यात तुम्हाला. तुळजापूर शहरामध्ये आलो मी आणि प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला ज्या विद्यार्थ्याला मारहाण झाली त्या विद्यार्थ्याचे आईवडील काय म्हणतात
त्यांनी तक्रार दिली होती, त्या अनुषंगाने मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली. त्याच्यानंतर प्रकरणाची दुसरी बाजू म्हणजे शाळेत आलो मी, प्राचार्याची मुलाखत दाखवली आणि ज्या विद्यार्थ्याला मारहाण झाली, दलाल सर म्हणून आहेत, त्यांनी मारहाण केली असा आरोप त्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी केला आणि विद्यार्थ्याच्या आईवडिलांनी लेखी तक्रार सुद्धा तशी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. त्याच्यानंतर इथे एक पालक आले होते, त्या पालकाची सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेलं. दूध का दूध पाणी का पाणी, बातम्या आरपार मुळावर घाव घालणार आमचं फक्त टुडे समाचार हे न्यूज चॅनल आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं. आम्ही कुठल्याही बातम्या धडक बेधडक दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवण्याचा आमचा प्रयत्न कसा वाटला नक्की कळवा. असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी, तुळजापूर, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.